हॅलो गायज, आय एम बिलॉंग टू नागपूर बट मी आता अहिल्यानगरला रेडिओथेरपीची जॉब करते. हाय, मी आहे मोनू. कशी आहे तुम्ही? मी तर छान आहे बाबा, तुम्ही पण सांगा. मग मी जिमवरून आली, मग तयारी करते म्हटलं. पावडर लावत होती. कोणता पावडर असेल सांगा. मग पावडर लावून झाल्यावर मग थोडीशी येल पाडते म्हटलं. वेळ तो खूप झाला होता चहासाठी, पण पाळून घ्यावं म्हटलं. काय करू मग, कोणी तारीफच नाही करत ना माझी, मग मी स्वतःलाच बघून घेते. मग जात होती मी. हा मला खूप बघत होता. मी म्हटलं मी फेमस तर नाही होऊ लागली, मग जाऊ द्या. बघा ना किती सारे चिकू आहे. आमच्या विदर्भामध्ये एवढे चिकू पाहिजे होते. आमच्या इकडे तर घरातले फुल सुद्धा नाही सोडत, हे तर चिकू आहे. तुम्हीच विचार करा. जाऊ द्या, मग मी आली जॉबवर. बघा मला हा चिडवत होता, तू जिमला जाते. म्हणलं बघ माझी बॉडी आहे ना, बनली का नाही तुम्हीच सांगा. बाबा किती नॉर्मल दिसत आहेत, पण आत्ता बघा एवढा मोठा स्कार्फ काढला पण दिसला नव्हता अगोदर मला. मग हे नंतर हे काका आले होते, त्यांची हाईट बघा ना किती आहे. पण आज ना माझी तब्येतच चांगली नव्हती. खरं मध्ये मला चांगलंच नव्हतं वाटत. तरी काय करू, जाऊ नाही शकत ना मी घरी. मग मी घेतले पेशंट. ते घ्यावंच लागते यार, ते रोजचंच असते माझं. पण मला जिमलाही नाही जाऊशी वाटत, नाही मला जॉबला जाऊशी वाटत. पण मी करू का? येऊन जाऊ का मी नागपूरला वापस? सांगा बरं, का करू मी? नाही येत वापस मी. माझी मम्मी खूप मारेल मला. मग मी आज मिसळ खाल्ली. तुम्ही खाल्ली आहे का कधी? सांगा मला. मग थोडेसे व्हिडिओ बनवून घेतले, येल पाळून घेतली मी. काय करणार, येलच पाळत असते मी. मग हा बघा, हा तर बसलाच असते, पण थोडा चांगला पण आहे. मला आज त्यांनी चॉकलेट दिली. हा माझा फॅन तर नसेल, म्हणून मला लपू हा चॉकलेट देते. मग मी आली माझ्या फेवरेट बाबाकडे. कशी आहे तुम्ही? तब्येत कशी आहे? उलटी होते, दम लागते. तरी मी आता 2-3 बाऱ्या काढले आजवर. जेवण केलं का? जेवण काय पातळ करून दूध जेवण नाही केलं? सकाळी आणि वरणाचं पाणी पिले नुसतं डाळीचं, मुगाच्या डाळीचं. आणि आता टेन्शन घेता का तुम्ही? नाही ना.